जरी क्रिकेट हा खेळ इंग्लंड या देशाचा असला, आज लहान मुलांना सुद्धा तुम्ही विचारलं ना आपल्या देशाचा खेळ कोणता, तर ते सांगतील क्रिकेट. कारण एवढं पॉप्युलर क्रिकेट झालं. जरी हॉकी हा आपला खेळ आहे, परंतु क्रिकेटला आज पसंती खूप मोठ्या प्रमाणात मिळाली. जरी इंग्लंडमध्ये हा खेळ उदयास आला, परंतु त्याचं पालन पोषण आपण केलं आणि म्हणूनच आज विदेशी खेळाडू सुद्धा आपण सातत्याने पाहिलेत की या भारतीयांच्या प्रेमात पडलेले आहेत. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वैभवचा होता. ब्रँड आहे कसराळीचा आणि सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले तुमचं सातत्य वाईड आला आणि वाईडच्या स्वरूपात आपण पाहताय संघाची धावसंख्या 1+1 अशा 2 धावा या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर सागर. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. ज्या वेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं पद तालीत ते चालत नव्हतं, त्यावेळेला सुनील मनोहर गावस्कर यांनी टिप्स दिल्या, गायडन्स केलं, पॅड देऊन त्यांना सन्मानित केलं आणि आज म्हणून त्यांचे ते फार ऋणी आहेत. जरी त्यांचे कोच असले रमाकांत आचरेकर सर, यावेळेला आपण पाहत आहेत फुलर लाईन चेंडू जरूर होता. वाईट यॉर्करचा मारा खूप चांगल्या पद्धतीने सागर करताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला लेग बायचा इशारा प्रमोदजी किनी यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये थेट प्रवेश करेल दिमागदार. ऑन साईडला वैभवची ही ताकद न जाकत सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. इतिहास नया एक ऐसा बनाए, आओ हम सब साथ मिलके गाए. इतिहास नया एक ऐसा बनाए, जाति धर्म और अलग भाषाएं फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव. वैभव एक चांगला खेळाडू आणि चांगल्या जॉबवर मात्र कार्यरत असणारा आपण पाहू शकताय. शताब्दी या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जो कार्यरत आहे, क्रिकेटवरचा अफाट प्रेम, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र वेळ देत असतो. आणि ही माहिती कमळाकरजी भोईर साहेब आम्हाला दर्शवतात. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट पाहायला मिळतो. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी खेळलेला फटका, हे समीकरण पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट टायमिंग, चौकार. चाहे जीत हो या हार हो, इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है. थँक्यू. काय फटका खेळला, जबरदस्त. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा फटका. आणि खऱ्या अर्थानं साई संजीवनी हे नाव दिलं, परंतु त्यांना नाव हवं होतं श्री सत्य साई. आणि खऱ्या अर्थानं या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी विनामूल्य आपण पाहू शकता ते जे हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळतं, रुग्णालय आहे, त्याचा परिपूर्ण लाभ घ्या. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. वैभव इज ऑन अ फायर. काय बॅटिंग केले आतापर्यंत. कसराळीचा ब्रँड आहे, ब्रँड इज ब्रँड. षटकार. 6 धावा. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मंजिल क्यों हो दूर जब साई है पास, we are all one. थँक्यू.
21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय फटका खेळला, सरळ बॅटचा उपयोग किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मी म्हटलं होतं ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये उतरला, हलक्या हलक्या पावलांनी तो मैदानाच्या आतमध्ये जात होता, तेव्हाच मी म्हटलं की या खेळाडूचं वैभव तर नाव आहे, परंतु सातत्याचं दुसरं नाव, कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खूप खराब जातो. म्हणून ज्या गोष्टी झाल्या त्यावर विचार न करताना आता येणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन त्या बारकाईने काम केलं पाहिजे, ते वर्क केलं पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेसचा अर्थ मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावर अमन यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. सौरभ गेल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता. या मॅचमध्ये काही खूप अशा अपेक्षा असणार आहेत. अमोल भगतने मात्र थोडीशी माघार घेतली. जरी त्याने गेल्या मॅचमध्ये 46 धावा केल्या तरी या मॅचमध्ये मी 3ऱ्या क्रमांकावर येईन आणि चांगली बॅटिंग करेन, हा त्याचा आत्मविश्वास आहे. आणि हेच क्रिकेटमधलं कौशल्य, हेच तुमचं मायने राखतं की गेल्या मॅचमध्ये मी 46 धावा केले तर मी आता ओपनिंगला जाईल, हे चुकीचं आहे. ऑन साईडला वैभवच्या बॅटमधून ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता क्लास अँड क्वालिटी सिक्सर, षटकार. चाहे जीत हो या हार हो, इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार. थँक्यू. एक आनंदाची बातमी जरूर आले. पुन्हा एकदा बॉलर तयार. या चेंडूनंतर आपण ते डिस्कस करूया. अप्रतिम फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. क्या बात आहे वैभव. ती आनंदाची बातमी अशी आहे की आज यूट्यूब चॅनलवर आपण कित्येक जणांनी पाहिलं आणि जिल्हा पातळीवर ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने खेळ केला आणि त्यांची निवड झाली ते असे आपण पाहत आहे. 46 धावांची झंझावती खेळी करणारा अमोल भगत याची ही निवड होत असताना आपण पाहत आहे. स्टँडिंग ओवेशन जरूर द्यायचं आहे अमोल भगत. अमोल भगत आपण सुद्धा स्टँड राहायचं आहे. यावेळेला जबरदस्त सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. खराब फिल्डिंग त्याचा नतीजा. चुकीला मुळीच माफी नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. कॉंग्रॅच्युलेशन अमोल आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. स्ट्रेट लेवलला आज तो खेळताना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. मोठा प्रहार बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला आणि इथे पुन्हा एकदा चुकांवर चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. जणू काही मला तो सामना आठवतो, इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड कसोटी सामना. 41 वर मात्र फलंदाज बाद झाले होते 3 ते 4, परंतु तिथून 6 झेल सोडण्याचा पराक्रम केला. एक ऐसा बनाए आओ हम सब साथ मिलके गाए इतिहास नया. एक ऐसा बनाए जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मिलके खेले जब साथ साथ. चिराग 39 धावांची एक भेदडक बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर वैभव. ऑफ साईडला सौरभ यावेळेला खेचून मारत असताना काय फटका खेळला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. बॉडम हँडचा चांगला वापर केला. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार अशा कमी प्रमाणात मात्र खेळाडू असतात जे मात्र मनगडाचा वापर करून ज्या पद्धतीने चाबूक शॉट खेळतात. त्यामध्ये मला माहुलचा खेळाडू आठवतो, मंगेश वैती. आणि त्याच पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा अंदाज आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा या फलकावर पाहायला मिळतात खार्डी टीमच्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत, बॉडी लँग्वेज तेवढी पॉझिटिव्ह नाहीये. चांगले प्रयत्न केले, जीवाची आकांक्षा केली,
परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे त्याचं ब्रीद वाक्य पाहायला मिळालं. एकदा त्या फिल्डरसाठी सुद्धा टाळ्यांचा गजर यायला हवा. जरी आज घरचा संघ खेळत असला तरी सुद्धा आपण एक माणुसकीचं नातं, माणुसकीची भिंत ही खार्डी गावामध्ये सातत्याने आपण पाहिले. फुलटॉस बॉल होता, डीपमध्ये आपण पाहू शकलात आणि सरळ चेंडूला सौरभच्या बॅटमधून, फणसपाडाचा ब्रँड आहे आदर्श फणसपाडा या टीममधून एक फॉर्मॅटमधून खेळतो. एका साईडला श्रीराम कसराळी या टीममधून वैभवचा बोलवाला हा सातत्याने सफाळी विभागामध्ये सुद्धा राहिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 58 धावा. पॉवरफुल बॅटिंग. गोलंदाज हताश झालेत पूर्णपणे. इथून आपण पाहू शकाल सौरभ थोडासा मिस होतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने बाईकच्या स्वरूपात प्रमोद जिकिनी दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 59 या धावसंख्येवर. 59 ऑन दी बोर्ड. बाबांचं नेहमीच तत्वज्ञान हे सातत्याने आपण पाहिलं. द ABC ऑफ लाईफ इज ऑलवेज बी केअरफुल, डोंट एव्हर फॉरगेट गॉड, आणि खऱ्या अर्थानं डोंट एव्हर फॉरगेट गॉड हे ब्रीद वाक्य सातत्याने आपण पाहिलेले आहेत. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एकजूट राहणं हेच सातत्याने आपण शिकलो गेलंय. इथून डॉट बॉल, बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला, नकल बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉल झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील, म्हणजे उर्वरित 7 बॉल आहेत आणि या 7 बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष वेधित राहिले. इथून ऑन दी टोस खेळला गेलाय. डी बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर येईपर्यंत चेंडू या वेळेला निघून जाईल. किती धावा येतील, पंच काय दर्शवतील, आणि इथून 6 धावा. षटकार. थँक्यू. काय एक्झॅक्टली काय आहे डिसिजन? इथे टप्पा पडून बाहेर गेला ते बॉल. चौका नाही, चौका ते सक्का कसं काय दिलं ते बॉल? इथे पडला होता बॉल, इकडे लाईनच्या पुढे नाही पडला बॉल. अरे डायरेक्ट नाही, माती नाही, मातीच्या इकडे पडून तिकडे गेला. त्या पोरांना विचार ना. यस, आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी आहेत. काय आहे तिथे डिसिजन? जरा प्रेक्षक वर्ग आम्हाला दर्शवा की लाईनच्या बाहेर चेंडू या वेळेला गेलाय का, आणि प्रेक्षक वर्ग जे निर्णय देतील तेच पंच ॲक्सेप्ट करतील. पंच आम्हाला सांगतील ते आम्ही ॲक्सेप्ट करू. आणि षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 22च्या सरासरीने तब्बल 66 धावा झालेल्या आहेत. या लेनची गरज होती. गोलंदाजाला उशिराने मात्र गोलंदाजीवर दाखल केलं गेलंय. श्री सत्यसाई सेवा समिती विरार ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळते अगेन्स्ट खार्डीच्या. शेवटचं षटक आणि 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर अजून आपण पाहणार आहोत. 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग अँड इनक्रेडिबल, सुपर टायमिंग. सौरभ गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं फ्लॉप ठरला, परंतु या मॅच मध्ये मी काहीतरी करून दाखवेन. नेवर गिव्ह अप, मी कधीही हार मानणार नाही हे आता दर्शवत असताना या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 72. 45 वर खेळतोय वैभव. 5 धावा अर्धशतकापासून दूर आहे. सौरभ एका साईडला चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा पोलच्या पटक्यात कन्वर्ट केलं गेलं. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता त्या अंदाजामध्ये सौरभ खेळत असताना, जो नॅचरल खेळ आहे सौरभचा, त्या अंदाजामध्ये आता खेळत असताना पाहायला मिळतोय. षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या तब्बल 78 वर जाऊन पोहोचली गेली. पाहायचं सौरभ एका साईडला आपण पाहतायत, वैभव एका साईडला आपण पाहू शकाल. सौरभची बॅट बोलू लागले. 3 बॉल अजून सुद्धा शेष आहेत. गोलंदाज सज्ज होईल. हलक्याशा हाताने सौरभ, सेन्सेशनल बॅटिंग याला म्हणतात. पहा, अर्धशतक आपला पार्टनर 5 धावा दूर आहे, तर आपण त्याला स्ट्राईक एंडकडे आणणं, आणि या वेळेला ते आणलं गेलं. आणि इथून आपण पाहू शकतायत की 5 धावा करेल का, षटकार मारेल का, की विकेट मिळवेल कृष्णा हा गोलंदाज. इथून अर्धशतकापासून त्याला वंचित ठेवेल का, याकडे सुद्धा गोलंदाजाचं लक्ष असेल.
ह्यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, इथून वन बाउन्स जो पाहायला मिळाला, नॅचरल बाउन्स याला म्हटलं जातं. अप्रतिम हा चेंडू आपण पाहू शकतायत. अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं. आता शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवर षटकार की चौकार, परंतु षटकार आला तर अर्धशतक साजरं होईल, परंतु त्यापेक्षा धावा मायने राखतील. यावेळेला अर्धशतक साजरं केलं गेलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॅट दाखवायची आहे वैभव चहूबाजूने. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं आपल्याला पाहायला मिळतं. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग मध्ये हे महत्वपूर्ण अर्धशतक पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या वैभवच्या बॅटिंगसाठी आणि सौरभच्या बॅटिंगसाठी. नाबाद बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात 85 रन तब्बल यावेळेला पाहायला मिळाला. वैभव व्हेरी वेल प्लेड, सुपर बॅटिंग, अतिशय चांगला खेळ दर्शवला गेला आणि पहिलं अर्धशतक यावेळेला झळकावलं गेलं. कॉंग्रॅच्युलेशन. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, आता नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. या खेळाचा हेच हेतू आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचं, की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, त्या स्टेट लेवलपर्यंत हे क्रिकेट गेलं पाहिजे आणि तुम्ही लेदर क्रिकेट खेळलं पाहिजे. हा हेतू आपण पाहू शकताय. हा हेतू बाळगून मात्र श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन, नियोजन आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटासा ब्रेक. ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्या वेळेला या ऐकूया आपण याच गावातील अनमोल रत्न मिस्टर संदीप भोईर यांचा आवाज. विजयासाठी लक्ष्य टार्गेट समोर ठेवण्यात आलंय ते 86. नवंबर का महीना है पावन, करेंगे साई भजनों का गायन. इस धरती पे भगवान आए, उन्हें कहते हैं साई नारायण. तेरे झुलने की डोरी को थामेंगे, तेरे झुलने की डोरी को थामेंगे. फिर झूलेगा साई हमारा हमारा, आया जन्मदिन तुम्हारा. सच्चे सेवक मेरे साईं बाबा, तुमने प्यासों को पानी पिलाया. लोग बूंद बूंद पानी को तरसे, वहाँ गंगा सा पानी बहाया. साईं प्रेम से बढ़कर कोई प्रेम नहीं, साईं प्रेम से. वेलकम बॅक. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबरदस्त बॅटिंग झाली 4 षटकामध्ये आणि या 4 षटकामध्ये धावा झाले ते एकूण 85. 86 धावांचं लक्ष समोर आहे. 2 सलामवीर श्री सत्यसाई समिती विरार या टीम कडून 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. परम आणि त्याच्या सोबत बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं मिस्टर वैभव मॅन फ्रॉम कसराली झळकावला गेलं आणि त्याने दाखवून दिलं की जिंकणं. त्यासाठी एवढंच म्हणेन की त्याने दाखवलंय की जिंकणं हे माझ्या रक्तातच आहे. हरणं ती जंगलात राहतात. दाखवलंय त्याने आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलंय. 86 धावांचा डोंगर या 4 षटकामध्ये पार करायचा आहे. जर वसई टीम सोबत फायनल केल्याचे असेल तर विराट टीमला या 86 धावा जमवायच्या आहेत. आणि जर खाडी टीमला वसई टीम फायनल खेळायचं असेल तर पहिल्याच बॉलवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न वैभवच्या हातामध्ये झेल होता, पण त्याच्या पण थोडासा निसटतोय. संधी होती, संधी निघून गेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याची आहे. गोलंदाजी मार्ग आपण पाहिला. मिस्टर विनीत एक अप्रतिम यंगस्टर क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतं या बैतडा परिसरामधील. मूर्ती लहान आहे पण कीर्ती या क्रिकेटच्या विश्वामध्ये तो हळूहळू मोठी करतोय आपली.
उत्तम दर्जाचा एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून उदयास आलेला गणित आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा असेल पुढील बॉल. बघा किती तेज चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर, पण सगळे दाद मागितले नाही. डॉट चेंडूने इथे सुरुवात करतोय. 2 चेंडू आणि 2 धाबा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. लक्ष आहे 86 धाबांचं. ज्या पद्धतीने पहिलं अर्धशतक वैभवच्या पाठमधून, आणि ते देखील उल्लेख करूया की किती चेंडू मध्ये किती 50 अर्धशतक झळकावलं गेलं. परम आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतीये. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. नाही, हा चेंडू देखील बॅटच्या संपर्कात येत नाहीये. पुन्हा डॉट चेंडू, कारण डॉट चेंडू जाणार, निर्धाव चेंडू येणार, तितका दबाव हा विराट टीमच्या फलंदाजावर येणार. कारण ज्या पद्धतीने धावा लागल्या गेल्या खाडी टीम कडून, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आपल्याला मैदानाच्या चहूबाजूने पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक पहिलं सुरू आहे, त्याच्यामुळे या डावखुरी आपल्यासाठी एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिडऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, आणि ऑफ साईडचा विचार केला तर लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय. पुढील बॉल. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट जाण्यास खेळण्यासाठी मजबूर केला. चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी खाली टीम कडून अभिनीत करताना दिसतोय. त्याला जी जबाबदारी दिली गेली आहे की तुला त्या धावा रोखायच्या आहेत, पहिल्या षटकामध्ये तुला कमीत कमी धावा द्यायच्या आहेत आणि विकेट घेण्याचे प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न पहिल्या चेंडू त्यांनी झाला होता, पण झेल पकडला गेला नाही. त्याच्यामुळेच आपण पाहिलं तर त्याला तो विकेट मिळाला नाही, परंतु त्याने उत्तम दर्जाची गोलंदाजी मात्र या 1 2 3 4 चेंडू मध्ये केलेली आहे. हा चेंडू बघा डिफेन्स मध्ये खेळून काढलाय. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. बॅटला चेंडू लागत नाही, त्याच्यामुळे स्ट्राईक ही चेंज केली जाते. 1 धाव वाढती आणि धावा होतात त्या फक्त 3 धावा, 2 धावा. संत गतीने, मंद गतीने, थंड गतीने म्हटलं तरी चालेल, चुकीचं ठरणार नाही. सुरुवात होते विराट टीमची. अशी सुरुवात करून तुम्ही तो 86 धाबांचा पाठलाग करू शकत नाहीये. तुम्हाला जसं तसं रोकटोक उत्तर द्यावं हे लागेल, आणि ते दिलं नाही तर नक्कीच तुम्हाला पराभवाची चव ही चाखावी लागेल. कारण एक संघ दाखल झालाय, जो सत्यसाई सेवा समिती वसईचा संघ फायनल मध्ये त्याने धडक घेतलेली आहे, आणि त्यांच्या समवेत कोण खेळेल वसई टीम देखील पाहतोय की कुठला संघ दावेदार आहे आपल्या सोबत लढण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला झेल पकडला जाईल का नाही. गुटका सॉफ्ट चेंडूला माहित आहे की हा शेवटच्या क्षणामध्ये हा झेल पकडला जाईल नाही, पण या चेंडूला स्टॉप करण्यात यश आलं, या चेंडूला रोखण्यात यश आलं, या धावा थांबवण्यात यश आलेलं आहे. पाहता पाहता इथे 1 षटकांचा यथोचित खेळ संपन्न होतोय, आणि प्रत्युत्तरात आपण पाहिलं 86 धाबांचा पाठलाग करताना विराट संघ थोडासा अडचणीत सापडला जातोय. फक्त आणि फक्त 3 धाबा या फलकावरती लागल्या जात आहेत. आज एकूण 6 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. बोईसर, विरार, खार्डी, सफाळे, वसई, मीरा रोड, आणि नुकताच माहिती मिळाली की अमोल याची निवड राज्यस्तरीय स्तरावरती झालेली आहे. अभिनंदन असेल अमोल, कारण असंच आणि कमलाकर दादांची इच्छा होती की आपल्या परिसरातील खेळाडू पुढे आले पाहिजेत. राज्यस्तरीय नव्हे, नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील त्यांनी नाव कमावलं गेलं पाहिजे, आणि या छोट्या छोट्या स्पर्धेतूनच ते त्यांना टॅलेंट त्यांचं पुढे येत आहे, यातून त्यांना संधी मिळते आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला त्याची दखल मात्र घेतली गेली आहे. अमोल आलाय गोलंदाजी मार्गावर. एक तेज त्याला चेंडू, इथे फटका फसलाय. अशोक भोईर जेल खाली, तो करणार नाही कुठली चूक. उत्तम दर्जाचा एक क्षेत्ररक्षक नेहमीच हा खाडी गावामधून पाहायला जातोय, त्याच्या हातामध्ये हा झेल. साथ मिलके गाए इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए इतिहास नया एक ऐसा बनाए. जाति धर्म और अलग भाषाएं फिर भी भेदभाव हम ना दिखाए. फिर भी भेदभाव हम ना दिखाए. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. निर्णायक क्षणामध्ये, निर्णायक टप्प्यामध्ये आपण आहोत, स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये. अमोलला मिळतं पहिल्या चेंडूवरती यश, त्याला चांगली क्षेत्राची साथ दिली जाते अशोक भोईर कडून. पुढील बॉल. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जयवंत पाटील, आणि आपण पाहिलं वैभव यांच्या मधोमध हा चेंडू रिलीज होतोय. 2 धावा मिळत आहेत. चांगला फटका होता, सेफ झोन मध्ये खेळलेला फटका पाहायला मिळाला. फलंदाज जो नुकताच मैदानाच्या आत गेलाय, ऋषांक, याला आपण पाहू शकतोय. ऋषांक आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात परम, हा फलंदाज आहे.
कृष्ण आहे. कृष्ण हा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. अमोल पुढे एकदा सज्ज होत आहे. पुढे चेंडू साडी नाही, हा फ्रंटफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न कृष्णाचा फसला जातोय. डॉट चेंडू इथे काढला जातोय अमोल कडून. अमोल एक लेदर क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही क्रिकेटमध्ये त्याचं नेहमीच टेनिस आणि लेदर या दोन्ही क्रिकेटमध्ये त्याचं चांगलं कार्य असतं, चांगलं खेळ त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळतोय आणि म्हणूनच त्याची ती दखल घेतली गेली आणि त्याची निवड ही झालेली आहे. कारण म्हणतात की जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करता त्याची दखल घेतली की तुम्हाला मात्र यश मिळतंच. सरळ यष्टांचा वेध तू हुकला पण मी हुकणार नाही. माझा नेम अचूक होता. त्या 3 स्टंप मला दिसत होत्या, त्यातील एक मला उडवायची होती आणि ती मी उडवली. कृष्णाची इथे विकेट आपल्याला पाहायला मिळते. थोड्याशा अडचणीवर आता मात करावी लागतील कारण प्रत्येक खेळाडूने कारण क्षेत्र कुठलंही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला नेहमीच त्या रेसमध्ये राहणं गरजेचं. कारण ती रेस नेहमी तुम्हाला सांगत असते की तू पळत राहा, तू करत राहा, तू थांबू नको. का? कारण तू अजून जिंकलेला नाही आहे, तुला अजून तो विजय मिळाला नाही आहे, तुला ते अजून परिश्रम करावे लागणार आहे. ते परिश्रम इथे विराट टीमला करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने वैभव आणि 14 चेंडूमध्ये त्या 51 धावांची जबरदस्त खेळी केल्या त्याच्या जोरावर आणि त्याला चांगली साथ सौरभ कडून मिळाली आणि या निर्धारित 4 षटकामध्ये 85 धावा या धावसंख्येत लागल्या गेल्या आणि 86 धावांचं आव्हान पार करताना 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर विराट टीमचे 2 गडी बाद झालेत आणि धावा झालेत फक्त आणि फक्त 5. अक्षय आला. यस, हा प्रकार घडला म्हणजेच आपल्या ग्रामीण भाषेत म्हणाल की मागचं दार उघडलं आणि चोर आला आणि चोरी करून गेला. असं वाटलं अक्षयला की हा बॉल निघून जाणार वाईटच्या स्वरूपात, परंतु तसं घडलं नाही. चेंडू आत आला आणि त्याने मात्र त्याचा वेध घेतला. प्रेशर दर्पण सगळं काही दिसतंय. इथे खाडी टीम सांगताय की जिंकणं माझ्या रक्ताचं आहे, हरणं ती जंगलात राहतात. दाखवलाय फलंदाजीमध्ये, दाखवलाय गोलंदाजीमध्ये, दाखवलाय क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये अचूक कार्य करत त्यांनी या मॅच वर आपला ताबा आहे तो अजून घट्ट केलाय. चेतन नवीन फलंदाज आलेला आहे. चेतन आणि जो आपण परम पाहतोय या दोन्ही फलंदाजांना त्या दागेदोरे ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर गेल्या. अजूनही आपण हॅट्रिक पाहिलेली नाही का? संध्यात आल्या होत्या, आता अमोलकडे ती संधी आहे. पाहूया तो हॅट्रिकचा बॉल थोडासा मिस होतोय आणि इथे पाहतो 2 षटकांचा इथे खेळ संपन्न होतोय. प्रत्युत्तरात फक्त धावा लागल्या गेले त्या 5 म्हणजे आता उरलाय 2 षटकांचा खेळ. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 81 धावा म्हणजे 40.50च्या सरासरीने धावा कमायला लागतील. म्हणजे 12 चेंडूवरती 5 बॉल त्याचा निघून जातोय निर्धाव स्वरूपात आणि विराट टीम ओळखून आहे की आता हा सामना आपल्या पण खूप दूर चाललेला आहे. जी सुरुवात आपल्याला मिळायला हवी ती पहिल्या षटकामध्ये सुरुवात मिळाली नाही आहे. जी सुरुवात मिळाली होती खाडी टीमला त्याने मिळवली. डिफेन्स केलाय फक्त. जाणून आहे की आता फक्त औपचारिकतेचा भाग म्हणून आपल्याला खेळायचं आहे. आता माई सोडून चालणार नाहीये. येणारे भरपूर स्पर्धा आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या गावाकडून प्रतिनिधित्व कराल तेव्हा चांगला खेळ करा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा. सौरभ पुन्हा एकदा परमच्या अंगाचा वेध घेतोय. एकदा घेतीला याच शंकर इथे डायरेक्ट नेम नावाचा प्रयत्न करतोय. यष्ट्याच्या मागे पंकज भोईर याला आपण पाहू शकतोय. चांगली टीम खाली टीम कडून पाहायला मिळते. ज्यात पाहिलं आपण तळ्याचा पाडा, कुशिंबे, त्यानंतर खारडी, पन्नासपाडा, कसराळी, तलावपाडा या विभागातून आपण पाहतोय. संपूर्ण वैतरणा विभागातून आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. बरीचशी गावं आहेत पण शेवटी 11 मिळूनच एक संघ तयार होतोय. सौरभ बॉल खेळून काढलाय. मिडल क्षेत्रामध्ये जयवंत पाटील आहेत. बघा पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. त्याला माहित आहे की आता सिंगल डबल काहीच नाही, चौकार षटकार लागले तरी ही मॅच आपल्या हातातून निसटणार नाहीये. परंतु पुढील मॅच तितकी महत्त्वाची आहे कारण या मॅच मध्ये जो आत्मविश्वास तुम्ही घेऊन सेमीफायनल जिंकल्यानंतर तुम्ही फायनल मध्ये धडक घेणार. त्या फायनल मध्ये तो आत्मविश्वास तुम्हाला खूप टॉनिक देतोय. परम शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. वैभव चेंडूला कलेक्ट करतोय. थोडंसं ओव्हरथ्रो होतो, त्याचा फायदा काय घेतला जाणार कारण त्या फायद्याने काही फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळेच संत गतीने आपण पाहतोय सेकंड इनिंग जशी सेकंड सेमीफायनल व्हायला हवी ती नितीनजी तशी झाली नाहीये. प्रमोदजी
षटक संपलेलं आहे तिसरं. 1 षटकांचा आता निर्धारित केला आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यानंतर आपण ग्रँड फिनाले मेगा मुकाबला फायनलचा सामना कडे वाटचाल करणार आहोत. एक संघ दाखल झाला आहे वसई टीम आणि एक संघ आता फक्त 6 चेंडू दूर. औपचारिकतेचा खेळ हा संपल्यानंतर तो देखील विजयाच्या रथावर स्वार होईल आणि जाईल सरळ फायनल मध्ये. शेवटचे षटक पंकज भोईर पाहायला मिळतोय, ज्याने या पहिल्या मॅच मध्ये गोलंदाज जोरावर मॅच जिंकला होता. तोच पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. परम जाणून आहे की आपल्याला फक्त 6 चेंडू खेळून काढायची आहेत. जी औपचारिकता आहे ती फक्त पूर्ण करायची आहे. चांगली संकल्पना आज या खर्डे गावामध्ये आपण पाहिली आणि सत्यसाई बाबांचा जो 100वा वाढदिवस औचित्य साधून आपण पाहिलं या आज क्रिकेट मॅचचं आयोजन केलं गेलं आणि खास करून सर्व खार्डीकरांचं त्याला मात्र मुलाचं सहकार्य लाभलं. त्यानंतर आपण पाहिलं बोईसर, विरार, सफाळे, वसई, मीरा रोड या ठिकाणी सर्व साई भक्त आणि सर्व आमचे खेळाडू आज या खाडी गावामध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. कारण असं सहकार्य तुम्ही करायचं आहे, कारण सहकार्य असतं तेव्हाच एखादं कार्य हे सफळ होतंय. पुन्हा एकदा हलक्या तरी खेळून काढलाय. एकच धावा घेतली जाईल, औपचारिकता आहे फक्त ते पूर्ण करण्यासाठी आपण हा सध्या मॅच पाहतोय. परंतु सज्ज व्हा आता पुढील थोड्याच क्षणामध्ये दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. सर्व आमचे आयोजक, सर्व आमचे खाडी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सर्व काही आपल्याला मैदानाच्या आत दिसतील. फायनलचा सामना जेव्हा खेळला जाईल त्याच्या अगोदर सर्व खेळाडूंची ओळख परिचय होईल. मैदानाच्या आतच आपण नाणेफेक करणार आहोत आणि पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांना आपण मैदानाच्या आत त्या खेळपट्टीवर नेणार आहोत. वसई संघ आपण ऑल टीम तयार राहायचं आहे. चला, किती बॉल बाकी आहेत अजून? शेवटचा बॉल, औपचारिकता आहे आणि खार्डी गाव हा मॅच जिंकतोय आणि फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि हाडलक असेल विराट टीम आपण, कारण तुमच्याच संघाने सकाळच्या सत्रामध्ये 118 धावा म्हणजेच या षटकामधील तो देखील तुमचा रेकॉर्ड आहे का तुम्ही या 6 षटकामध्ये 118 धावा देखील केल्या आहेत. हा रेकॉर्ड मात्र इथे जेव्हा जेव्हा हा चषक भरवला जाईल तेव्हा तेव्हा तुमच्या या संघाचा नाव उल्लेख हा केला जाईल. तर हाडलक असेल विराट टीम. चला, आपण मैदानाच्या आतच आपण नाणेफेक करणार आहोत आणि सकाळी आपण राष्ट्रगान घेतलेलं आहे, परंतु या फायनलचा मॅच आहे. आता देखील आपण राष्ट्रगान घेऊनच नंतर आपण या फायनलच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. तर संपूर्ण वसई टीम, संपूर्ण खार्डी टीम, सर्व आमचे आयोजक आणि आमच्या व्यासपीठ सर्व आमचे लाडके आमंत्रित सर्व मान्यवर आणि सर्व आमचा महिला वर्ग, सर्व ग्रामस्थांना मी आमंत्रित करतो की आपण मैदानाच्या आत आणि दोन्ही